शिवसेना आमदार अपात्रेबाबतचा महत्त्वपूर्ण निकाल आज येणार आहे आणि त्यापूर्वी आपल्यासोबत बोलण्यासाठी ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे सर आहेत. सर, अवघा काही काळ उरला आहे खरं तर निकाल येण्यासाठी. बराच कालावधी गेला आहे, बऱ्याच घडामोडी घडल्यात. काय अपेक्षा आहे? निकाल कसा येईल, कसं काय वाटतं? निकालाचं काउंटडाऊन सुरू झालेलं आहे. निकाल शेवटी शिवसैनिकांना असं वाटते की उद्धव साहेबांवरती अन्याय झालेला आहे त्याच्यामुळे, आणि ही भावना महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेच्या मनामध्ये आहे. त्यामुळे या ठिकाणी आतापर्यंत विधिमंडळाचं जे एक उच्च परंपरा राहिलेली आहे की विधिमंडळाने जे विधिमंडळाच्या संबंधित ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कधीही बाहेरचा हस्तक्षेप झालेला नाही. आणि त्यामुळे जे काय कायद्याचं उल्लंघन करून किंवा विधिमंडळाच्या एकंदर प्रथा परंपरेचं उल्लंघन करून या ठिकाणी ज्या गोष्टी घडल्या त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा हस्तक्षेप करण्याऐवजी त्यांनी त्याबाबतीत गाईडलाईन दिलेले आहे. त्यांनी जे चुकीचं काय ते योग्य काय हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने जर विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यायला सांगितलेला आहे. त्यामुळे निश्चितच या ठिकाणी जे काय अनुचित झालेलं आहे त्याची या ठिकाणी दुरुस्ती होईल आणि आम्हाला न्याय मिळेल अशी खात्री आहे. आणि त्यामुळे आजच्या निकालाबद्दल आम्हालाही एक आत्मविश्वास आहे आणि आम्ही त्याची वाट पाहतोय. सर, अध्यक्षांनी असं सांगितलं की जनतेच्या मनातला निकाल येईल. जनतेच्या मनातला निकाल म्हणजे कुठला निकाल समजायचा आपण? 16 अपात्र होतील की तुमचे 14 अपात्र होतील? काय तुम्ही तर्कवितर्क लावता? जनतेच्या मनामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटावरती अन्याय झालेला ही भावना आहे. त्याच्यामुळे त्या भावनेला आधारित जर अध्यक्षांनी निर्णय घेतला तर महाराष्ट्रातील जनता त्याचं स्वागत करेल आणि बहुतेक अशा तऱ्हेने निर्णय येईल अशी आम्हाला खात्री आहे. असं दुसरा एक मुद्दा, काल कायदेतज्ञ 2-3 कायदेतज्ञ होते, त्यांनी सांगितले की अध्यक्षांनी माध्यमांसमोर येऊन बोलणं चुकीचं आहे. निकाल तुम्ही देताय, तुम्ही जजच्या भूमिकेत आहात. काय वाटतं, माध्यमांसमोर येऊन बोलणं टाळायला पाहिजे होतं राहुल नार्वेकरांनी? अनेक गोष्टींचा या ठिकाणी उल्लेख करता येईल की ज्या सन्माननीय अध्यक्षांना टाळता आल्या असत्या, परंतु या ठिकाणी अध्यक्ष हा नेहमीच इम्पार्शल असतो. तो कुठल्या पक्षाचा नसतो. ते एक पावित्र पद आहे. ते संविधानात्मक असं पद आहे. आणि त्या पदावर बसल्यानंतर ती व्यक्ती ही कुठल्याही पक्षाची नसते. ती खुर्ची ती कुठल्याही पक्षाची नसते. त्यांनी त्या ठिकाणी योग्य तो निर्णय द्यायला पाहिजे. परंतु यापूर्वी अनेक बाबतीत काहीतरी याच्या विरोधात जाऊन बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहेत. त्या वेळोवेळी आमच्या नेतृत्वाने दाखवून दिलेल्या आहेत. त्यामुळे त्या पदाचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे. त्या पदावर बसत असताना त्या पदाची शान वाढली पाहिजे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता त्या दृष्टीने प्रयत्न व्हायला पाहिजे अशी माझी या ठिकाणी विनंती आहे. सर, खरं तर त्यांच्याकडनं, त्यांच्या सगळ्या मंत्र्यांकडनं दावा केला जातो की आम्ही फुटलो नाही किंवा आम्ही पक्षातून बाहेर पडलो नाही, आम्हीच म्हणजे पक्ष आहोत आणि निकाल तोच येईल. ह्या सगळ्या शेवटी जरतरच्या गोष्टी आहेत, एक लक्षात ठेवा. यासाठीच तर आम्ही न्यायदेवतेकडे गेलो होतो आणि न्यायदेवतेने अशा तऱ्हेने या पुढच्या प्रक्रिया करायला सांगितलेल्या आहेत. त्याच्यामुळे न्यायदेवतेला समोर ठेवून आणि या विधिमंडळाचं पावित्र्य राखून या ठिकाणी सन्माननीय अध्यक्ष निर्णय देतील याची आम्हाला खात्री आहे. सर, एक शेवटचा प्रश्न, प्लॅन बी काय असणार आहे ठाकरे गटाचा? जर समजा तुमचे 14 अपात्र ठरवण्यात आले तर तुम्ही काय करणार आहात? सुप्रीम कोर्टावर जाण्याची तयारी तुम्ही केली आहे का? काय पुढचं पाऊल असणार आहे ठाकरे गटाचं? नाही, शेवटी बघा, हे आमचा देखील हा पक्ष आहे आणि शेवटी पक्षाने आतापर्यंत ह्या सगळ्या एकंदर संघर्षाच्या परिस्थितीमध्ये राजकीय लढाई लढलेली आहे, कायदेशीर लढाई लढलेली आहे. या सगळ्या बाबतीत उद्धव साहेब जो काही निर्णय घेतील तो योग्य असेल आणि त्याला आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची साथ आणि सहकार्य असेल. धन्यवाद सर. खरं तर राजकीय लढाई असेल किंवा कायदेशीर लढाई असेल ही आम्ही लढायला तयार आहोत आणि उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो आम्हा सगळ्या आमदारांना मान्य असेल असं सुनील शिंदेंनी सांगितले. कॅमेरापासून तुषार नावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.